मॅच तुम्ही डोळे मिटून ऐकणाऱ्याला डोळे मिटून कळला पाहिजे बॉल 1900 कितीचा तर त्याला काय करायचं आहे टुर्नामेंटचा त्याचा मतलबच नाही. ते लेजंड लोकांना ते जो आहे त्याला पण माहिती नसणार की काय केलेलं म्हणून. हे नॉर्मल प्लेअरला सांगायचं कधी जर आपला टाइम भेटला की हा प्लेअर हा क्लासचा आहे म्हणून ह्या टायमातून म्हणून प्ले केलं तसं मला वाटतं. एक जबरदस्त बॅटल आता पाहायला मिळेल. प्रसाद वटारे विपक्ष मुनीब अब्दुल्ला या अपकमिंग स्टार प्रसाद वटारे, त्याच्यासमोर डावखुरा मुनीब अब्दुल्ला. 15 चेंडूंचाच खेळ असेल त्यामुळे पहिल्या बॉल पासून बिग हिट करण्याचा मानस असेल. पहिला बॉल हो खराब गोलंदाजी, नो बॉलचा इशारा. पहिलाच बॉल गिफ्टेड होता मुनीबला, पण उंची जास्त होती. टेबल घेऊन उभा राहून मारावा लागला असता, इतका उंच होता. त्यामुळे मुनीबला बॅट पोहोचली नाही बॉलपर्यंत. बॅटला कट लागली असती तरी मागे पहा कोणी नव्हतं, विकेट किपरच्या आजूबाजूने गेला असता तरी 4 धावा आल्या असत्या. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट प्रसाद मुनीब साडी. आखूट टप्प्याचा पुल पॉवरफुल सक्सेसफुल सीमारेषा पार षटकार 6 धावांसाठी. एक चेंडूवर आता 7 धावा येतात मुनीब अब्दुल्लाच्या. आता मुनीबला एकेरी दुहेरी धावांवर थांबावं लागणार नाही, कारण 15 चेंडूंचाच खेळ आहे. त्याला प्रत्येक बॉलवर मोठी हिट करायला लागतील, कारण फलंदाजी लाईनअप आहे त्याच्याकडे. पुढचा बॉल प्रसाद स्लोवर बॉल. यावेळी चांगली गोलंदाजी, जोरदार अपील. मनसूरच्या सोबत प्रसाद सुद्धा आहे, फक्त उत्साह जास्त होता या अपील मध्ये, विश्वास नव्हता. त्यामुळे निर्धाव चेंडू. 5 बॉलचं षटक असेल. प्रसादनी मागच्या सामन्यात 3 विकेट घेतले ते पहिल्या षटकात. यावेळेस कडवं आव्हान आहे मुनीब. यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना सीमा रेषेवर सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. फेकी केली. मुनीब अब्दुल्ला म्हटलं की मला पहिलीच पर्व आठवतं सर. योगेश पेंडकर अफजल 11 बोर्ली पंचतन संघामध्ये M3 SPL त्या स्पर्धेचं त्यावेळेस नाव होतं. आता दक्षिण रायगड प्रीमियर लीग म्हणून ओळखली जाते. तिथे सेमीफायनलचा मुकाबला आणि योगेश पेंडकर पहिल्या चेंडूवर 0 बाद झाले आणि 8 बॉलचं शतक, 8 ओव्हरचं शतक होतं आणि त्याच्यात अफलातून खेळी 88 धावांची खेळी होती मुनीब अब्दुल्लाने सेमीफायनलसाठी. फायनल आणि सेमीफायनल जबरदस्त केले होते. कोपऱ्या ग्रुपच्या स्पर्धेमध्ये सुद्धा 88 धावांची खेळी त्यांची पाहायला मिळते. मुक्ती आरपीर चांगला स्ट्रोक आहे ते, पण बुरान येतात वेगाने. बुरान म्हटलं ना तर गोलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, अफलातून फेकी पा 40+ खेळाडू कुठल्याही अँगलने तुम्हाला वाटणार नाही. ते दमखम अजून विशीतला आहे, म्हणजे इतके ऍक्टिव्ह आहेत ना, इतके जबरदस्त रिफ्लेक्शन आहेत त्यांचे. पा फेकी केली मिड विकेट वरून, आता लगेच लॉंग ऑफला कधी पोहोचले गोलंदाज येईपर्यंत कुणाच्या लक्षात आलं नाही. ही एनर्जी आहे बुरान यांची. यामुळे बुरान एक जबरदस्त फिट खेळाडू आहे. एज इज अ नंबर हे जर कुणाकडे बघून म्हणायचं असेल तर तो एकमेव आता मैदानात बुरान. मुनीबला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळते. संघाची धावसंख्या आता आहे 9. पॅचची कडा घेतले. गली रिझन मध्ये चेंडू जाते रॉंग स्टॉप एरियामध्ये. थर्ड मॅन रिझनला गोलंदाजाची कुठलीही चूक नव्हती. फलंदाजाचा टायमिंग धारणा, पण क्रिकेट आपल्याला हे असंच देतं. चांगल्या चेंडूवर बाउंड्री आणि खराब चेंडूवर कधी कधी विकेट. यालाच क्रिकेट म्हटलं जातं. इथे 4 धावा मिळतात मुनीबला. संघाची धावसंख्या 9 आणि ह्या 4 मिळतात 13. षटक संपतंय. 5 चेंडूंचं षटक पहिलं संपतंय. 10 चेंडूंचा खेळ आता बाकी राहील. मुक्तियार बिरबिरे थांबतील कसे. जबरदस्त हिट, बिग हिट, वावराच्या बाहेर बांध्याच्या पल्ल्यात. 6 धावा षटकार. जसवेली संघ नाणेफेकी जिंकण्याला हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताय जसवेली. संघाची धावसंख्या आपण पाहिल्या षटकारांनी 19 धावा. बुरान पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला, कारण बुरान आणि मुक्तियार एकमेकाच्या समोर खूप वर्ष आलेत.
कारण दोघंही 40+ खेळाडू आहेत, खूप वर्ष क्रिकेटमध्ये खेळतात, गेली 2 दशकं क्रिकेटसाठी त्यांनी दिलीत, त्यामुळे दोघांनाही प्लस मायनस पॉईंट माहिती आहेत. पाहूया पुढचा वार बुरानचा काय असेल. हा यावेळेस ताब्याचा वेग भन्नाट होता. जेव्हा जेव्हा वेगाने फेकण्याचा प्रयत्न केलेला चेंडू बुराननी तेव्हा तेव्हा त्याच्या वेगावर नियंत्रण राहत नाहीये, त्यामुळे डाऊन द लेग साइड हा चेंडू वाईड बॉलचा इशाराला मुख्य पंच परवेज यांचा. मुक्त्यारसाठी पुढचा बॉल. प्रेशर दबाव नक्कीच. पुढचा बॉल बुरान मुक्त्यारसाठी. स्लो बॉल वन, ही चलाकी, फिंगर ऑन रोल टू बॉल, बोट फिरवली चेंडूवर, गती परिवर्तन केलं इथं. सर क्रिकेटमध्ये ॲज अ गोलंदाज म्हणून तुम्हाला प्रभाव टाकायचा असेल तर तुम्ही एकाच वेगाने गोलंदाजी करू शकत नाही, एकाच टप्प्यावर सातत्याने करू शकत नाही, तुम्हाला वेगवेगळी गोलंदाजी करावी लागते. पहा मग आता स्लोवर वन, यावेळेस भन्नाट वेगाने फेकला चेंडू, वेगावर स्वार होऊन 4 मुंड्यात चीत केलं ते मुक्तियारला बरेचसे प्रश्न विचारले, संभ्रमात टाकलं. बुरान हुशार गोलंदाज आहे, पहिल्या चेंडूवर मार पडल्यानंतर कमबॅक करायचं ओळखतो बुरान, त्याला अनुभव आहे, त्याला माहिती आहे मुक्तियारला आता पुढे कसे चेंडू टाकायचे आहेत. पहा वाईट जरूर आला पण त्यानंतरचे 2 चेंडू त्यांनी डॉट ही टाकलेत मुक्तियारला. दबाव आता जसवेलीवर आहे, मुक्तियारवर आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लोवर वन, बोट फिरवली जातात चेंडूवर, एक स्लोवर वन एक फास्टर. आता स्लोवर वन झालाय, आता मुक्तियार फास्टरला तयार असेल का, पण बुरानलाच फक्त माहिती आहे की तो पुढचा बॉल कुठला टाकणार आहे, कारण आता हे क्रिकेटीचं माइंड गेम त्यालाच म्हटलं जातं की फलंदाजच्या माइंडशी खेळतोय. आता बुरान वेगान टाकण्याचा यावेळेस प्रयत्न केला, डाव्या स्टिच्या बाहेर वाईड, पण सायगावला आहे ना आता वाईट चालेल, वाईटचा एक सिंगल गेला तर इतकं काय बिघडणार नाही, कारण धावांवर रोख लावलाय. हा पण या चेंडूवर जर मोठा हिट मुक्तियारने घेतला तर जसवेली सुद्धा या मॅच मध्ये कमबॅक करेल. पाहूया पुढचा बॉल. स्लोवर वन, फटका फसलाय, हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर, एक धाव कम्प्लीट, दुसरी धावी पूर्ण करतात मुक्त्यार. 2 धावा कम्प्लीट होत आहेत, 2 धावांनी षटक ही संपेल बुरहानचं, 2 धावांनी संघाची धाव संख्या होते. तेवीस धावा, 2 षटकाचा खेळ संपलाय, अर्थात 10 चेंडूंचा खेळ संपलाय. दोन षटकानंतर 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सायगावकडून गोलंदाजासाठी मनसूर सुद्धा 40+ खेळाडू आहेत, अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे. मुनीब अब्दुल्ला एक स्टार क्रिकेटर, अर्थात आपल्या दक्षिण रायगडातील अग्रगण्य नामांकित टॉप 1 चा डावखुरा फलंदाज. डावखुरा फलंदाजांची जेव्हा यादी काढली जाईल तर या फलंदाजाला कोणी पर्याय नसेल. फुल टॉस बॉल त्याच्यावर बसेल, फुल टोल, चेंडू लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या वरून सीमा रेषा पार. फ्रेंड्स ग्रुप वालवटीच्या या स्पर्धेत मनसूरचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय मुनीब अब्दुल्ला. षटकाराणी जबरदस्त फटकेबाजी इथे पाहायला मिळते. दुसरं षटक नॉनस्ट्राईकला पाहिलं त्याने मुक्तियारची फलंदाजी. पुन्हा एकदा फुलटा दाबाची कडा घेतली. सनीबाई श्रीवर्धन टॉस साठी यायचा आहे, पुढचा मॅच आहे आपला. हा चांगली गोलंदाजी, बॅटची कडा घेतली. हो मनसूरचं सेलिब्रेशन पाहायला मिळते. विकेटच्या मागे बुराननी झेल टिपलाय. पहिला धक्का इथे जसवेली संघाला. मुने फॉर्मपासून झुजतायत. ताकती फलंदाज, 2 षटकार 1 चौकार आले
तरी समालोचक आणि प्रेक्षकांनाही समाधान वाटत नाही. मुनीफची फलंदाजी पाहायची असेल तर प्रत्येक मोठा हिट, प्रत्येक बॉलवर धावा, एक बॉल जरी डॉट आला तरी प्रेक्षक नाराज होतात. कारण तशी स्वतःचं स्टँडर्ड स्वतःच मेंटेन केले, स्वतः ते स्टँडर्ड सेट केले मुनीफनी. त्यामुळे इथे बाद झाले मुनीफ, त्यामुळे दुःख आहे परत प्रेक्षकाला सुद्धा आणि जसोलीच्या संघाला सुद्धा. पण खुश आहे सायगाव संघ. सायगावला माहिती आहे की मुनीफ जर लवकर गेला तर धावांवर रोख बसेल. नवमान आलाय, ह्याही खेळाडूंनी प्रभावित केलं. हा यंग टॅलेंट जबरदस्त चॅलेंजर बॉयज रणविरीच्या स्पर्धेमध्ये मी याला पाहिलं. नंतर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मी नवमानला पाहिलं, प्रभावित केलं तिथेही त्यांनी. जबरदस्त खेळ त्यांनी केला. अंडर-23च्या स्पर्धेमध्ये प्रभाव टाकला होता त्यांनी. फटका चांगला खेळला नवमाने ऑन साइडला. किती धावा मिळतील? फैयाज येतात वेगाने, एकच धाव घेतील मुक्तियार. दुसरी धाव घेण्याची त्यांची कुठलीही इच्छा, मानसिकता दिसत नाहीये. कारण शेवटच्या बॉलर मोठा हिट, शेवटच्या या 2 चेंडूमध्ये शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडूवर मोठा हिट खेळण्याचा इरादा असेल मुक्तियारचा. मनसूर मुक्तियारसाठी पुढचा बॉल. फटका चांगला आहे मुक्तियारचा. शेवटच्या बॉलवर दिला तडाका, चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या होते 36. 37 धावांची गरज. शनिवार श्रीवर्धन, लिपणी वावे दोन्ही पक्षाच्या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल दोन्ही टीमच्या की आपण टॉससाठी या. शनिवार श्रीवर्धन, लिपणी वावे. शनिवार श्रीवर्धन आणि लिपणी वावे टॉससाठी या. हाँ 37 विन. चला विनंती असेल जासुरी संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज पाठवा. न्यू बॅटर सायगाव. चला फलंदाजी पाठवा. लिपणी वावेचे कॅप्टन पोचलेत. शनिवारचे कॅप्टन सुद्धा येतात. श्रीवर्धन एक्सप्रेस मुस्तकी मुर्जुक यांना आपण पाहणार आहोत. बोलून सर पुढचा मॅच किती ओव्हर राहील? 20 चेंडू बरोबर. 4 बॉलर 4 षटक 5 बॉलचं षटक असेल. लिपणे वावे विपक्ष शनिवार श्रीवर्धन. शेफ टोकण यांच्या हस्ते टॉस. नवीन पहिल्या राऊंडला नवीन बॉल टॉस विन. ओके शनिवार श्रीवर्धनने नाणेफेकी जिंकले. नवीन बॉल 5 बॉलचा 1 ओव्हर राहील. 4 ओव्हरचा मॅच 4 बॉलर. हो हो
36 धावांचं लक्ष आहे. पहिले षटक घेऊन नवमान स्ट्राईकवर प्रसाद. मागच्या सामन्यात 40 धावा कुठल्या त्याने. पहिलाच बॉल काय स्ट्रोक केला. वाह, अफलातून स्ट्रोक प्रसाद वटारेच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून दिली चपराक आणि आपलं स्टँडर्ड सेट केलेल्या प्रसाद वटारेने दाखवून दिले तो सायगावसाठी मुंबईवरून का आला ही स्पर्धा खेळण्यासाठी. इतक्या लांबचा पल्ला पार करून तो फलंदाजी करतोय. पहिल्या मॅच मध्ये नाबाद 40, गोलंदाजी करताना 3 विकेट आणि दुसऱ्या मॅचची सुरुवात षटकाराने स्वप्नवत फलंदाजी करते प्रसाद. 37 धावांचं लक्ष आहे. नवमानवर हल्ला चढवलाय. पुढचा बॉल याही वेळेस फटका चांगला आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. हा झेल महत्वाचा होता आणि हा झेल व्हायला पाहिजे होता. खराब क्षेत्ररक्षण. जबरदस्त फटकेबाजी. 37 धावांचं लक्ष. पहिल्या 2 चेंडूत 12 आलेत. प्रसाद वटारे नाव आहे. काय फलंदाजी करतात प्रसाद. 37 टू विन. 15 चेंडूत 37 धावांचं लक्ष. पहिल्या 2 चेंडूत 12 धावा. प्रसाद हा यावेळेस मात्र आकाशात चेंडू आहे. नवमान चेंडूच्या खाली करणार नाही चूक. एक तेरी तो एक मेरी असं सांगितलं नवमाननी. पहिले 2 डाव तुझे होते. यावेळेस डाव टाकला नवमाननी. प्रसादला दाखवलं सीमारेषेच्या बाहेर जाण्याचा रस्ता. मैदानाबाहेर नवमानला माहिती होतं शेवटी एक चांगला चेंडू लागतो बॅटरला आउट करण्यासाठी. 12 धावा. सुरुवात केली होती प्रसाद. सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं प्रसादला. 2 षटकार आले होते. पहिल्या षटकातली धावसंख्या कंप्लीट झालेली. मागचे 3 चेंडू होते त्या 3 मध्ये 2-4 धावा जरी आल्या असत्या तरी 15 झाल्या असत्या. मॅच पूर्णपणे आपल्या आवाक्यात आली असती. पण प्रसाद थोडा हावी ठरण्याचा प्रयत्न केला त्याने आणि तिथे चूक घडली. पुढचा बॉल मनसूर. हो, चांगलं क्षेत्ररक्षण अजमलचं. जबरदस्त. अजमल जबरदस्त क्षेत्ररक्षक अजमल. फटका चांगला रियांचा क्षेत्ररक्षक आहे. हो, इथे दुखापत आहे क्षेत्ररक्षकाला. एकच धाव. आता बॉल दुर्दैव आहे. डोळ्यावर नाकावर कुठे लागला हे आता पाहणं गरजेचं आहे. ही दुखापत मोठी असेल. झेल होता. सरळ हाताला लागलाच नाही चेंडू. सरळ डोक्यावर येऊन लागलाय का डोळ्यावर येऊन लागलाय. पाणी घेऊन जा आणि त्याला थोडं शांत बसवा. गर्दी करू नका त्याच्या आजूबाजूला. चला सनीबाई श्रीवर्धन मुस्तकीम कृपया आपला निर्णय सांगा तुम्ही.
रिहान सुद्धा जबरदस्त फॉर्मात आहेत. 40+ पूल मध्ये सुद्धा चांगला खेळ त्यांनी केला होता. साहिल आलेत गोलंदाजीसाठी जसवेल कडून. नौमाननी पहिलं षटक हाताळलं. 2 षटकार आल्यानंतर त्यांनी प्रसादला माघारी पाठवलं. साहिल रिहानसाठी चांगला खोदून काढला. अजमल आहे तिथे. जबरदस्त क्षेत्ररक्षण अजमलचं. वाह, जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे बॉल गेले कमालीचं क्षेत्ररक्षण. दोन्ही वेळेस त्यांनी चौकार वाचवलेत. एक सिंगल फक्त इथे मिळते. साहिल पुढचा बॉल मनसूरसाठी. हा सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल वेल लेफ्ट केला होता. मनसूरला वाटलं उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर वाईड येईल का काय. संघाची धावसंख्या स्थिरावली 15. फटका चांगला आहे. मुख्तियार आहे तिथे. 2 धावा इथे होतील. नवीद खर्दमे यांचे आगमन होते. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोहम्मद 11 श्रीवर्धन ऑर्गनाइज बाय फ्रेंड्स ग्रुप वालवटीची भव्य दिव्य स्पर्धा आपण आणि आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय खऱ्या अर्थाने. त्याचं प्रथम पारितोषिक तब्बल 40,000, द्वितीय पारितोषिक 20,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 5,000. भव्य दिव्य ट्रॉफी आपल्या थोड्या चौधीत ट्रॉफी पाहताना. फटका मोठा आहे मनसूरचा. अजमल आहे चेंडूच्या खाली नाही, फक्त पाहावं लागतंय. चेंडू त्यांच्या डोक्याच्या वरून सीमा रेषा पार. या षटकाराने पुन्हा एकदा सायगाव या मॅच मध्ये कमबॅक करताना बुरान सुद्धा बाउंड्री पर्यंत जाऊन मनसूरचा उत्साह वाढवतात, ऊर्जा वाढवतात. 23 धावा. हा बॉल मॅच बॉल असेल असं सांगितलं बुराननी मनसूरला. साहिलचा शेवटचा बॉल. फटका चांगला पण सरळ मुख्तियारच्या हातामध्ये. फेकी केली नाही मुख्तियारने, हुशारी केली. डॉट बॉलनी सांगता केली साहिलनी या दुसऱ्या षटकाची. आता 5 चेंडू मध्ये 5-14 मॅच पहा कुठे आलाय. पण खऱ्या अर्थाने गोलंदाजांनी मेहनत केलीच. पण मी अजमलची दाद देईन. अजमलनी 2 चौकार अडवले खऱ्या अर्थाने. त्या धावा आता कुठेतरी जसवलेल्या या सामन्यात वाचवत आहेत खऱ्या अर्थाने. अजमलला आम्ही विकेट किपिंग करताना पाहिले. क्लोज विकेट किपिंग तेही चांगलं करतात. तळात येऊन फलंदाजी चांगली करतात. आणि आपल्या कामावर पुन्हा अजमल आलेत विकेटच्या माग. मुनीब अब्दुल्ला त्याला वाचवायच्या 5 बॉल 14. काही वेळेस असे कारनामे केलेत. रिहानकडे प्रचंड अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावरच सायगाव निर्धास्त आहे की जोपर्यंत मैदानात रिहान आहे तोपर्यंत मॅच आपल्याकडे आहे. मग लक्ष किती असू द्या. नॉनस्ट्राईकला मनसूर आहे. पण मुनीब आज ताकदीचा गोलंदाज. पहिला बॉल चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. फंबल होते क्षेत्ररक्षकाकडून. जिथे एकच धाव होती. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे या 2 धावा आल्यात. 5-14 वरून आता 4-12 वर सामना आलाय. पण हा मॅच एका संघाचे 12 वाजवेल एवढं निश्चित आहे. कारण एका संघाला इथून पराभूत पत्करावंच लागेल. 4 चेंडू 12. मुनीब रिहानसाठी पुढचा बॉल. हो डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी मुनीब अब्दुल्लाची. 2 मोठे हिट पाहिजे पण त्यासाठी चेंडू असतील फक्त 3. 3-12 मॅच पहा. 3-12 मुनीब अब्दुल्ला. 3 चेंडू 12 धावा. मुनीब का रिहान, रिहान का मुनीब. सायगाव का जसवेली. पुढचा बॉल. फटका चांगला आहे रिहानचा. शॉर्ट ऑन पुल मिड विकेटच्या दिशेने चेंडू फेकलाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. जर त्या पहिल्याच बॉलवर 2 धावा गेल्या नसता एक खेळाडू धावबाची संधी होती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथं शॉर्ट कव्हर मध्ये, ज्यामुळे रिहान पुन्हा स्ट्राईकवर आले. रिहानने बॉल डॉट जरूर केला
पण परत एक मोठा हिट खेळला. आता 2 चेंडू 6 धाबा. सायगाव का जसवेली, मुनीब अब्दुल्ला का रिहान. 2 चेंडू 6. पुढचा बॉल. फटका चांगला आहे मनसूरच्या बॅट मधून. सामना संपवला मनसूरनी सायगावसाठी. प्रसादनी पाया रचला आणि कळत चढवला तो खऱ्या अर्थाने रिहाननी. इथे मात्र जसवेली संघाला पराभूत व्हावं लागते. सनीबाई क्षेत्ररक्षण निवडले. अनस 11 सनीबाई श्रीवर्धन संघ खेळ. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. लिपणी हॉवी संघाला प्रथम फलंदाजी दिली. लिपणे हवे संघाला विनंती असेल, आपण कॉम्बॉक्सच्या बाजूला जे खेळाडू कक्ष आहे तिथूनच बॅटिंग लाईनअप मध्ये जायचं आहे. लिपणी व्हावे लक्षात घ्या. प्लेअर झोन आहे तिथूनच, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचे असतील रिहान. फसलेला मॅच सायगावसाठी त्यांनी जिंकवला. रिहान असतील प्लेअर ऑफ द मॅच. रिहान. चला रिहान यायचा आहे मॅन ऑफ द मॅच साठी.